साबळे 30 जूनच्या आत अजित पवारची घोषणा ऐकली का? व्हिडिओ पाहिला काय? ताजा 30 जूनच्या आत 30 जून 2026च्या आत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार. कळलं काय? बच्चूभाऊ बोलते म्हणून कोलते. आता बसले तर तुला दातकोडी बसली भाऊ तुला आता. बसली का दातकोडी? का रे रविराज भाऊ बसली का दातकोडी आता तुले? तू तर भल्ला बोलत होता व्हायरल होण्यासाठी. भला ट्रोल करत होता, भला टोमने मारत होता, भला व्हिडिओ काढत होता. अरे बसली दातकोडी? बसली काय बेटा? कोणाला ट्रोल करून फेमस व्हायला पुरत नाही. आपले गुण चांगलं करणे होत, वाईट सोचावं नाही लेका. हे माय म्हणणं आहे. होऊन राहिली ना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी. आता जानेवारीमध्ये होईल, नाही तर फेब्रुवारी, नाही तर मार्च, नाही तर एप्रिल, नाही तर मे, नाही तर जून. या 8 महिन्याच्या आत कधीही होऊ शकते कर्जमाफी. कळलं काय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा रविराज साबळे हा तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत होता. समजलं काय? आपण मूर्ख आहे. त्याचे व्हिडिओ पाहू आपण तिच्या लाईक करतो, फॉलो करतो. मूर्ख आहे आपण. त्याला सपोर्ट करत होतो. आता बसली का दातकुडी आता? काय म्हणते अजित पवार? 30 जून 2026च्या आत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार. कधीही करू शकतो आम्ही. नवीन दिवसाला, नवीन वर्षाला कधीही करू शकतो. जूनच्या आत. बसली का दातकुडी? बसणारच आहे ना भाऊ. बच्चू भाऊ बोलते म्हणून कोलते ना. अरे तुम्हाला असं वाटतंय का बच्चू भाऊने विरोध केला तर फेमस होऊ आपण? अरे हो ना फेमस. काम तर नाही तुला नसन कोणी फेमस करत. मी करतो राजा रविराज साबळे. आणि रविराज साबळेशी जे तिकडले लोक म्हणत होते रविराज साबळे खरं बोलत आहे, रविराज साबळे चुकीचं बोलत नाही, हे करत नाही, ते करत नाही. आता बसली का तुम्हाला हे दातकुडी? बसणारच आहे राजा. कोण नाही बसणार? कारण खरं ते दिसत नसते. आणि कुठलंही खरं म्हटलं हे कोळू असते, पण सत्य असते. कळलं काय? निंबाच्या पालावानी आहे ना. निंबाचा पाला खाल्ला तर बरं वाटते, पोटातले जंतू मरते, पण लागते किती ते कोळू. म्हणून म्हणतो कोळू हे सत्य असते कधी, पण ते लागते चव त्याची खराब. कळलं काय? फेमस होण्यासाठी कोणालाही बोला. सोशल मीडिया असा दिलेला आहे, कोणालाही बोला, कोणाची इज्जत उतरून टाका. ते संविधानाने दिलेलं तुम्हाला हक्क आहे, बाबासाहेबांनी दिलेला हक्क आहे. त्या कारणामुळं आपण बोलून राहिलो. नाहीतर आपली अवकात नव्हती कोणाला ट्रोल करायची. कळलं काय? हे संविधानामुळं, बाबासाहेबाच्या पुण्याईमुळं आपण बोलू शकतो. आदर करा. आपण नाही करत त्याचा आदर. आणि शेतकरी हा अगोदरच वंचित आहे. अगोदरच हा इकडे तिकडे भटकलेला आहे शेतकरी. त्या वर्गाला एकत्र करण्याचं काम बच्चू भाऊने केलं लेका. मोर्चा काढला, अधिवेशन केलं, आंदोलन केलं, उपोषण केलं. कायच्यासाठी केलं? शेतकऱ्यासाठी केलं. तू एक शेतकरी आहे, तुझ्यासाठी केलं. पण बच्चू भाऊच्या अंगावर कर्ज होतं काय शेतकऱ्याचं? का बच्चू भाऊने शेतीवर कर्ज काढलं होतं का? त्याच्या मालाला भाव पाहिजे होता काय? अरे लेका उगस आपण डिटोंडा फेकतो. अरे त्या माणसाने शेतकऱ्यासाठीच केलं ना. जे काय केलं ते शेतकऱ्यासाठीच केलं ना का? त्याच्या अंगावर कर्ज होतं काय? आपल्यासारखं कर्ज काढलं होतं का ते ना? का मालाला भावासाठी लढत होता? त्याला गरज होती काय? अरे नाही रे. आणि हा उगा डिटोंबा पेटून झाला रविराज साबळे. फेमस होण्यासाठी बच्ची बोले ट्रोल करू राहिला. अबे करणं ट्रोल, पण चांगला बोलून करणं. असं कायले उगाच बदलामी करून कोणाची काही होती काय? तू तर लेका नसल्या फडक्यासारखे हे करून टाकलं त्या उगाच. हा भामट्या तोंडाचे आला होता आमच्या यवतमाळले. त्याचा व्हिडिओ पाहिला म्या. यवतमाळले आला आणि तिथं काय बकल करून राहिला तो. काय म्हणते? राजकारणातल्या लोकांना मीडियावाल्याला येऊ दिलं नाही. आणि तिथं जे सभा भरली होती त्या सभेत लोकांना येऊ दिलं नाही. राजकारणातल्या काही ठराविक लोकांनी त्यांना विरोध केला, जाऊ नका बा तिथं. कारण मी काय आहे? नेता आहे आणि मी विद्रोही आहे. त्या कारणामुळं तुम्हालाच माहीत आहे विद्रोही कोण आहे. तर मी थोडी आहे नेते आहे. अबे नेते जाऊ दे चुलेत.
कळलं काय? नेते जाऊ दे चुल्यात, मला नेत्याचं काहीच घेणदेण नाही. मी नेत्याच्या मनानं ऐकत नसतो, नेत्याचं मला काहीच घेणदेण नाही आहे. मी नेत्याची चाटत नसतो, कारण मी शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्यासाठीच जगणार, शेतकऱ्यासाठी लढणार. कोणा नेत्यासाठी लढत नाही, मी नेत्यासाठी काही बोलत नाही. समजलं काय? ना कोण्या पक्षाचा ना कोण्या नेत्याचा आवाज आहे, फक्त शेतकऱ्याचा. कळलं काय? मी माय म्हणणं एकच आहे, तू स्वतःला एवढा तोपका समजून राहिला तर एखादा शेतकऱ्यासाठी आंदोलन काढलं, मग उपोषण करणं ते नाही होत ऐकून. फक्त गुटरगू सोशल मीडियावर होते ते ऐकून गुटरगू. कोणाला ट्रोल करते, अरे काय ट्रोल करते, ट्रोल. अरे बापा, फेमस होण्यासाठी ट्रोल करते. या गडी कोणालाही करते. मग तुला ट्रोल तर करणारा लागलाच आहे. तू लोकाले बोलतो, पण तुला कोणी बोलणार तर असं ना. तो युवराज आहे, तू रविराज, मी युवराज. समजलं काय? तू रविराज, मी युवराज. कळलं? मग मी तुला सांगून राहिलो राजा की ट्रोल करणं बंद मारायचं. काही पडलं नाही याच्यात आता, कारण आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी लवकरच होणार आहे 2026 मध्ये. लवकरच, ते कधी होऊ शकते. आता तुला दातकोडी बसली असन त्या व्हिडिओ पाहिल्याबरोबर, अजित पवारचा व्हिडिओ पाहिल्याबरोबर तुला दातकोडी बसली असन. तुम्हाला असं कसं झालं रे बा, असं कसं झालं? च्या माय बिन, मी तर विचारही नव्हता केला. मी तर लोकांना उल्लू बनून राहिलं होतं फेमस होण्यासाठी. साल ही तर लवकर कर्जमाफी होणार, आता कधी येऊ शकते भाऊ. ते कसं असते, परमेश्वर पाहतो. परमेश्वर माहिती आहे का, कितीही बदलामी करत असेल कोणाची, पण परमेश्वर हा असा धडा देतो, कारण परमेश्वराची लाठी लागत नसते बेटा, लक्षात ठेव. आणि हे परमेश्वराचीच कृपा आहे की अजित पवारनं म्हटलं ना का 2026 मध्ये 30 जूनच्या आत कधीही कर्जमाफी होऊ शकते. कळलं काय? हे देवाची कृपा आहे बेटा. समजलं काय? आपण चिंगू मिंगू न जास्त पळाव नाही याच्यात. आणि कोणाला बदलामी करून काय भेटते रे आपल्याला? फक्त पैसा, शान सौगत, प्रसिद्धी. अरे प्रसिद्धी पाण्यासाठी चांगलं कर ना, शेतकऱ्याबद्दल चांगलं कर. शेतकऱ्याचं हित असन तर गलीवर निघ, रस्त्यावर निघ, उपोषण कर. लय साधन आहे, आंदोलन कर शेतकऱ्यासाठी. माय म्हणणं हे आहे, तू उगाच भडकून राहिला शेतकऱ्याले, बकल करून राहिला, नळला फळून राहिला तिथं. आणि त्या झाडाच्या कोणच्या झाड हे रे बा, ते लाल फळाच्या समोर ते बोकून खाऊन राहिला, त्या जांबाच्या वावरात खाऊन राहिला, हे करून राहिला, ते करून राहिला. अबे असे धंदे असे अवलाई धंदे सोडून दे. काही पडलं नाही, शेतकऱ्याला सांगायचं असेल तर रस्त्यावर निघ. कधी वावरात इयाने घेतलेले का, मजुरासारखं काम नाही केलं, त्या ढोराडुकराने काम नाही केलं, आणि बकल करून राहिला, शेतकऱ्याबद्दल सांगून राहिला असं करा आणि तसं करा. अबे असं करा तसं केल्यापेक्षा स्वतः इया घ्यायचा, स्वतः मजुरासारखं काम करायचं. तेव्हा समजते माणसाला मेहनत म्हणजे काय असते. मजूर लावून काम करणं म्हणजे मेहनत नसते बेटा. ते मजुरासंग काम करावं लागते, तिच्यासाठी माणसाला समजते का नाही शेतकऱ्याचे जीवन आणि मजुराचे जीवन कसं असते. आहे नाही काय? शेतकऱ्याच्या भरोश्यावर खाऊन राहिला, सोशल मीडियाच्या भरोश्यावर खाऊन राहिला तू. शेतकरी व्हिडिओ पाहते, तिच्या भरोश्यावर खाऊन राहिला का तू? दुसरं काय करून राहिला तू? शेतकऱ्याच्या भरोश्यावर खाऊन राहिला, शेतकऱ्याच्या भरोश्यावर जगून राहिला आणि ट्रोल करून राहिला. चांगल्या लोकांना ट्रोल करतले का बदनाम करतो चांगल्या लोकांना? कोणाजवळून पैसे घेतले बे? द्या घेतले का 1-2 लाख बदनाम करायले? माया तर नाही घेतले बा, मी नसतो घेत कोणाजवळून पैसे. कारण कसं आहे, आपण शेतकऱ्यासाठी लढतो. कारण म्हटलं ना मी मंगाशीच, ना कोण्या पक्षाचा ना कोण्या नेत्याचा आवाज आहे, फक्त शेतकऱ्याचा. कळलं काय? म्हणून मी तुला सांगतो बाबू का आपलं बचल करणं बंद मारायचं. आता तुला दातकोडी बसली असन, अजित पवारनं 30 जून 2026ची तारीख दिलेली आहे. त्याच्या आत कर्जमाफी होणार, म्हणजे 2026 मध्ये कधीही कर्जमाफी होऊ शकते जूनच्या आत. तर ही खुशखबरी चांगली आहे, हे तुला झेपणार नाही. कारण तुझ्या पोटात दुखत असन आता साल हे ऐकून, आहे नाही काय? गुडगुड करत असन, 10 वेळा ट्रम्पेट घेऊन संडासला चालला असन तू. साल हे कसं काय झालं, आपण बदलाम करायला निघालो, त्याच माणसाने आपल्याला झोपवलं गोधडीत, आपली दातकोडी बसवली. बरोबर नाही काय? असं झालं असं आता तुझं, तर असं झालंच असं माहिती आहे. मला समजू शकते तुझं दुःख. तू व्हायरल होण्यासाठी काही पण करू शकतं, कुठपर्यंत जाऊ शकतं. बरोबर नाही काय?
माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अशा लोकांच्या बळी पडू नका. अशा लोकांची व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःच्या दिमागात किडे घालू नका. कारण हे शेतकऱ्याला बैकवण्याचं काम धंदे चालू आहे. शेतकऱ्याची एकता मोडण्याचे काम चालू आहे. शेतकऱ्याला भ्रमित करतात. शेतकऱ्याला काय करतात? शेतकऱ्याची मनस्थिती खराब करण्याचं काम असा रविराज साबळेसारखे लोक करतात. त्याचे व्हिडिओ पाहून आपण आपला टाइम वेस्ट करतो. कारण हे लोक फक्त बोलू शकतात, रस्त्यावर निघत नाही. यानं कोणतं आंदोलन केलं नाही. आता तुम्ही म्हणत आहात मले, अरे भाऊ माय वयच काय आहे, मी आहे 20 वर्षाचा पोरगा, मी तर आज न उद्या करणारच आंदोलन, शेतकऱ्यासाठी करणारच आहे, उठणारच आहे. कारण बच्चू कडू माझ्या गावातला माणूस आहे. त्या माणसाला एवढा ओळखतो मी, एवढं कोणी नसन ओळखत. आणि त्याला बच्चू कडूला ओळखायचं असन तुम्हाला तर आमच्या अमरावती जिल्ह्यात या लहानशा डिंगऱ्यापासून तर 70 वर्षाच्या डिंगऱ्यापर्यंत तुम्हाला सगळे लोक सांगत का बच्चू कडू कसं आहे. बच्चू कडूबद्दल कोणी वाईट बोललं असेल तर आमच्या थोतकाळात एक झापड मारा. कळलं काय मी काय बोलून राहिलो? हे चुकीची बाब आहे. समजलं काय? जय जवान जय किसान. चला मग निघतो.